नमस्कार मंडळी. परवाच्या दिवशी मी माझ्याच यूट्यूबच्या चॅनलवरती मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा यात एक शॉर्ट टाकलेला आहे आणि तो तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. या मल्टीग्रेन आट्यापासून आज आपण खूप सुपर हेल्दी थालीपीठ बनवूया. तर यासाठी मी काय काय घेतलेलं आहे इन्ग्रेडियंट सांगत आहे. एक गाजर खिसलेला, कच्ची कैरी मिळत आहे सध्या मार्केटमध्ये, तर एक कच्ची कैरीतली अर्धी कैरी मी खिसून घेतलेली आहे. ही तोतापुरी कैरी आहे आणि चव भन्नाट लागते. एक काकडी होती तीही खिसून घेतलेली आहे, तर याची चवसुद्धा खूप भन्नाट लागते. एक मीडियम साईजचा कांदा होता, तोही कट करून घेतलेला होता. हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण केलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार पालेभाजीसुद्धा घालू शकतात. ज्या तुमच्याकडे घरामध्ये भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही घालून मल्टीग्रेन आट्यापासून थालीपीठ बनवू शकतात. खूप सुपर हेल्दी थालीपीठ बनतं, अप्रतिम लागतं चवीला. तर हा आटा मी माझ्या घरातल्या गिरणीवर तीच बनवलेला आहे, तो दळून घेतलेला आहे. तर आता हे सर्व साहित्य आहे. या साहित्यामध्ये मी 4 जणांसाठी जेवढं पीठ लागेल तेवढं पीठ घालणार आहे. तुमच्या घरात जेवढे लोक असतील त्या लोकांच्या याच्याप्रमाणे तुम्ही लागेल तेवढं पीठ घाला आणि ते मळून घ्या. तर 4 लोकांसाठी मी एवढं घातलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर ओवा घालायचा. ओवा हा आपल्याला आवडेल तसा घालायचा. दोघं हातांवरती त्याला असं चुरून घ्यायचा, मगच ओवा घालायचा. त्याचा फ्लेवर जरा चांगला येतो. नंतर मी बडीशेप घातलेली आहे, कारण मला बडीशेप भरपूर आवडते आणि भरपूर अशा प्रमाणामध्ये तुम्ही तीळ घालू शकता. तर मी धणे आणि जिरं याचं पूड होती ती सुद्धा घातलेली आहे. यानंतर बडीशेप घालत आहे. बडीशेप जी आहे ते तुम्ही मिक्सरवरती ओबडधोबड थोडी जाड बारीक अशी वाटून घेऊ शकता, मग घालू शकता. जर कोणाला दाताखाली आवडत नसेल तर, पण अशी चांगली लागते. म्हटल्याप्रमाणे भरपूर अशी तीळ घातलेली आहे. अशी तर तीळ आपल्या पोटात जात नाही, तर आपण जे बनवतो जेवणामध्ये त्याच्यामध्ये तीळ घातल्यानंतर आपल्या पोटात ही तीळ जाते. त्याच्यामुळे अशा साहित्यांमध्ये तीळ तुम्ही घातली तर ती चांगली असते. हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि याला पाण्यामध्ये मळून घ्यायचं. थोडं थोडं सैलसरच याला भिजवायचं, कारण आपण थालीपीठ बनवत आहे. तर थालीपीठ हे सैलसर पिठाचंच चांगलं बनवता येतं. तर याचे बघा मी असे गोळे करत आहे आणि हे गोळे जे आहे ते असे हातावरती असे गोल गोल करून घ्यायचे आणि एक स्वच्छ पांढरा कापड घ्यायचा किंवा कुठल्याही रंगाचा चालेल, पण पांढऱ्यावरती रंगाचे जे कलर निघतो काही काही कपड्यांचा तो नाही निघत म्हणून पांढरा मी बोलले. हे मस्त थापून घ्यायचं. थापल्यानंतर त्याला होल पाडायचे. होल पाडल्याने काय होतं, त्यामध्ये आपण तेल जे सोडतो तव्यावरती ते चांगलं मुरतं, म्हणून याला होल पाडून घ्यायचे. आणि हे जे कापड आहे थालीपीठाचं, ह्या तव्यावरती असं पालथं मारायचं आणि वरून पाण्याचा हात लावून ते कापड काढून घ्यायचं. बघू शकता मी टाकलेलं आहे ते तव्यावरती आणि पाणी थोडं जास्तच पडलं, चुकून पडलं, पण हरकत नाही. तर अशा प्रकारे हे टाकलेलं आहे. यावरती आता तेल सोडणार मी. तेल सोडल्यानंतर याला खरपूस असं भाजून घ्यायचं दोघं साईडने. आता याला थोडा वेळ असं होऊ द्यायचं. तेल जे आहे त्या होलांमध्येही तेल घालायचं आणि ते होल जे पाडलेले आहे त्याच्यामध्ये हे तेल चांगलं व्यवस्थित जातं आणि हे थालीपीठ जे आहे ते खरपूस असं भाजलं जातं. आणि याला पलटी करायचं. पलटी केल्यानंतर परत अलटापलटी केल्यानंतर हे खरपूस असं भाजलं जातं. भाजल्यानंतर हे आपण खायला देऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीही मल्टीग्रेन आटा बनवून बघा आणि थालीपीठ बनवून बघा. कसा वाटला व्हिडिओ. बाय.